नोटरीची भूमिका काय आणि नोटरीने केलेले दस्तऐवज कोर्टात व्हॅलिड आहेत का? आता नोटरी जो आहे तो अधिकृत अधिकारी आहे. त्याची अपॉइंटमेंट आहे ती नोटरी ॲक्टप्रमाणे केली जाते. त्याचे जे इलिजिबिलिटी आहे की एज लिमिट आहे, 18 वर्षाच्या वरचा असला पाहिजे, तसेच त्याची शैक्षणिक पात्रता, हे सगळं नोटरी ॲक्टप्रमाणे तपासून मग त्याला नोटरीची अपॉइंटमेंट केली जाते. आता नोटरीची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यासमोर जी व्यक्ती येते तर त्याची ओळख पटवून घेणे आणि तो जो फॅक्ट्स सांगतो आहे त्या कागदावर लिहिलेल्या आहेत, डॉक्युमेंटवर, त्या सत्यता पडताळून गेले तर त्याची ओळख बघण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड वगैरे घ्यायचं आणि त्या डॉक्युमेंटची सत्यता पडताळणी झाल्यानंतर तो नोटरी त्याच्यावर सील उमटवतो आणि मग त्याला कायदेशीर वैधता येते. तर आता ह्या नोटराइज डॉक्युमेंट कोणते केले जातात, तर जे डॉक्युमेंट रजिस्टर नाही करायची गरज आहे, कारण रजिस्टर करायला फीज वगैरे जास्ती आहे, पण मग तरीसुद्धा याची सत्यता पडताळणी करायची असे डॉक्युमेंट जे आहेत ते नोटराइज केले जातात. आता ह्या कोणते डॉक्युमेंट नोटराइज केले जातात, तर कॉन्ट्रॅक्ट आहेत, बिझनेसचे कॉन्ट्रॅक्ट, डीड आहेत, नंतर हे बॉर्न ऑफ अटर्नी, ॲफिडेविट, नंतर ट्रस्ट, आणि जे पण कायदेशीररित्या तुम्हाला डॉक्युमेंट्स वैधता त्याची पडताळणी करायची की सत्यता पडताळणी करायची आहेत, अशा प्रकारचे डॉक्युमेंट हे नोटराइज केले जातात. म्हणूनच कायदेशीररित्या त्याची अपॉइंटमेंट झालेली असते नोटरीची, म्हणून नोटरीने केलेले डॉक्युमेंट हे कोर्टात व्हॅलिड गृहीत धरले जातात, लिगल धरले जातात.